गाईज आजोळे आलो आहे आणि माझ्या आजीचा सपोर्ट तर बघा. 95 वर्षाची आहे माझी आजी. माझे सगळे व्हिडिओ बघते आणि खूप कौतुक सुद्धा करते. अशा माझ्या लाडक्या आजीसाठी एक लाईक आणि फॉलो होऊन जाऊन दे गाईज. हाय गाईज, मी आहे. तर आता जस्ट कर्नाटक मध्ये पोहोचलो आहे मामाच्या घरी. तर आता तुम्हाला दाखवतो इथलं फंक्शन कसं असतं एंगेजमेंटचं. तर आज काय फुकटचं खायला नाही गाईज, एंगेजमेंट आहे. तर तुम्हाला दाखवतो एंगेजमेंट कसं होतं आमच्याकडे. भेटूया एंगेजमेंट बघताना, चलो. तर गाईज हे आहे आमच्याकडचे स्पेशल भाकरी, एकदम पातळ पापडासारखे. भाकऱ्या तर आणल्या होत्या आणि मग आम्ही गेलो थेट मंडपात पोचलो तर काय, अरे वा, डेकोरेशन एकदम झकास केलंय. आणि हो गाईज इकडे बघा, सगळे वांगे कापण्यात बिझी आहे. स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे. पाहुणे पण येणार होते. गावात एक गोष्ट भारी असते, लग्न असो किंवा एंगेजमेंट, पूर्ण गाव एकत्र येतं. आणि हो गाईज आमची आजी सकाळपासून सगळ्यांवर नजर ठेवून होती. तोवर पाहुणे पण यायला लागले होते आणि थोड्याच वेळात नवरदेवाची एंट्री झाली. आणि हो गाईज मला 4 मावश्या आणि 3 मामा आहेत. हा माझा मोठा मामा आहे, हा दुसरा नंबरचा मामा आणि हा तिसऱ्या नंबरचा मामा. ते झाल्यानंतर नवरदेवाला नाम ओढून त्याची दृष्ट काढली, नारळ फोडला आणि शेवटी त्याला देवघरात पाठवले पाया पडायला. देवाच्या पाया पडल्यानंतर आजोबाच्या पण पाया पडून मग बस्त्याचं पूजन केलं. काकाने बस्त्यासाठी पैसे ठेवले आणि बस्ता ओपन केला. सगळ्यांना दाखवलं काय काय घेतलं इथे. होकार मिळताच सगळ्यांना साखर दिली आणि मग सुरू झाला एंगेजमेंटची विधी. उशीर का होईना वरदेव आणि नवरीला स्टेजवर बोलवलं. सगळे पाहुणे समोर बसले होते आणि त्यांच्या समोरच दोघांनी एकमेकांना हार घातला. त्यानंतर अंगठी एक्सचेंज केली आणि एंगेजमेंट ऑफिशियली कम्प्लीट झाली. पुढचं तर माहित आहे, जेवणाची वेळ. मग मी पण गेलो सगळ्यांना वाढायला आणि आता दाखवतो आमच्याकडचं स्पेशल काय असतं. तर गाईज जेवणात काय होतं बघा, सोनपापडी, लोणचं, तिखट बुंदी, चपाती, भाकरी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, आंबाड्याची भाजी आणि भात आणि सांबर. हे सगळे आमच्याकडे स्पेशल आहे. तर गाईज हे होतं आमच्या गावाकडचं एंगेजमेंट स्पेशल. मी तर जेवणाचा स्वाद घेतोय. तुम्ही कधी येताय नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही माझ्यासोबत राहा. टेक केअर, बाय बाय.